पोलीस प्रशासनानं घेतलेल्या गुन्हेगारांच्या परेडमध्ये फरार आरोपी उपस्थित असल्याचा गोरक्ष राहुल वर्तले यांचा गंभीर आरोप. न्यायालयीन वॉरंट असलेले गोत तस्करी व गोवंश हत्येतील आरोपी पोलिसांच्या समोरच परेडमध्ये काही पोलीस ठाण्याकडून कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचा दावा. आज दिनांक 4 रोजी रविवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलीस प्रशासनाच्या वतीनं रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात परेड घेण्यात आली. या परेड दरम्यान संबंधित गुन्हेगारांकडून प्रतिबंध लिहून घेण्यात आले. मात्र या कारवाईवर आता गंभीर आरोप होत असून गोरक्षक संघटनांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोरक्षकांच्या आरोपानुसार या परेडमध्ये गौत तस्करी, गोवंश वाहतूक तसेच गोवंश हत्येप्रकरणी गुन्हे दाखल असलेले न्यायालयीन वॉरंट असतानाही फरार घोषित आरोपी सुद्धा सहभागी होते. माननीय न्यायालयानं वॉरंट बजावलेले गुन्हेगार सर्रासपणे पोलिसांच्या समक्ष परेडमध्ये उपस्थित राहणं ही अत्यंत गंभीर बाब असून रेकॉर्डवर फरार असलेले आरोपी पोलिसांसमोर हजर असणं म्हणजे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचा आरोप बजरंग दल प्रांत गौरक्षक प्रमुख राहुल वर्तले यांनी केला आहे. गोरक्षकांनी पुढे सांगितलंय की गोमातेला राज्यामध्ये राज्यमातेचा दर्जा मिळालेला असताना जालना शहरात आजही मोठ्या प्रमाणावर गोवंश वाहतूक आणि गोत तस्करी सुरू आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांना वेळोवेळी माहिती व सूचना दिल्या जातात. मात्र त्यानंतर काही ठिकाणी कारवाई होतेही. कदीम जालना पोलीस ठाणे आणि सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर गोत तस्करी व गोवंश वाहतुकीचे प्रकार घडत असताना लेखी व तोंडी माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत गौरक्षकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या गंभीर आरोपांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि संबंधित प्रकरणात चौकशी होते का याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. सर्वात प्रथम तर मी नुपानी साहेबांचं, बन्सल साहेबांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी पहिल्यांदा म्हणजे असे गो तस्करी करणारे व गोवंशाशी संबंधित असलेल्या आरोपींची परेड काढून त्यांना ताकीद देण्यात आलेली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद. परंतु असं काही ठिकाणी दिसून आलेले आहे की जे आरोपी ज्यांच्यावर गो तस्करीचे किंवा गोवंश चोरीचे गुन्हे दाखल आहेत, कोर्टात त्यांच्या केसेस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये ते मोकाट फिरत आहे, त्यांच्यावर अटक वॉरंट सुद्धा निघालेले आहेत, परंतु ते कोर्टाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही, न्यायालयीन कामकाजामध्ये सहकार्य करत नाही. असे आरोपी ज्यांचे वॉरंट निघलेले असताना सुद्धा ते तिथं प्रत्यक्षात दिसून आलेले आहेत SP ऑफिसमध्ये. तर अशा आरोपींवर ज्यांचे कोर्टामध्ये काही गुन्हे दाखल आहेत, गोवंशाचे असतील किंवा मग दंग्या संदर्भात असतील किंवा भांडणांचे केसेस असतील, तर त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारे कारवाई करण्यात यावी व त्यांचे कुठे लागेबांधे असतील तर त्याच्यावर अंकुश लावण्यात यावा. त्यामध्ये पुढे महाराष्ट्रामध्ये गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यापासून कुठलेही राजकीय नेते असतील किंवा आमदार वगैरे असतील तर हे कुठल्याही प्रकारचे दबाव टाकत नाही, परंतु त्यांच्या नावाखाली इतर काही लोक असतात की मला यांनी सांगितलं, आमदारांनी सांगितलं, खासदारांनी सांगितलं, असे खोटे फोन पोलीस डिपार्टमेंटला आणून देत असतात. परंतु आतापर्यंत कुठल्याही आमदारांनी किंवा माजी आमदार असतील, खासदार असतील यांनी कुठल्या प्रकारचं आपल्याला गौरक्षकांना जनावरे सोडण्याबद्दल कधी फोन केलेला नाहीये. जसं की कालची जी ओळख परेड काढण्यात आली त्याच्यामध्ये काही असे आरोपी दिसून आलेत की जे गो तस्करी करतायत, गो कत्तल करतायत, तर त्यांचे कोर्टामध्ये अजामीनपात्र वॉरंट निघलेले असताना सुद्धा ते तिथं दिसून आलेत. तर मला एक म्हणायचं आहे की बाबा त्यांचे वॉरंट निघलेले आहे, ते कोर्टाला कुठल्या प्रकारचं सहकार्य करत नाही, मग यांना कुठल्या ना कुठे कारवाई करण्यात यावी. त्या संदर्भात आता लवकरच आम्ही आमचं एक शिष्टमंडळ SP सरांना भेटायला जाणार आहे. काही पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये एक सदर बाजारची हद्द असेल किंवा कदीम जालना पोलीस स्टेशनची हद्द असेल, त्यामध्ये आजही गोमांस सर्रासपणे विक्री होत आहे. त्याची माहिती ज्यावेळेस आम्ही SP साहेबांना देतो किंवा LCBंना देतो त्यावेळेस तिथं कारवाई होती, मात्र पोलीस स्टेशनला सांगितल्यावर तिथं कारवाई होत नाही. तर मला वाटतं तिथं पोलीस स्टेशननी व तिथल्या PI साहेबांनी स्वतः जातीपूर्वक लक्ष देऊन तिथं कारवाई केली पाहिजे. अन्यथा आता यापुढे कुठली माहिती कोणाला द्यायची याबद्दल विचार केला जाईल. तसं तर मला वाटत नाही, कारण की पोलीस ही स्वतंत्र यंत्रणा आहेत. परंतु जर काही पोलिसांचे काही असतील लागेबांधे तर तशा प्रकारे असेल तर आपण ते तसं SP साहेबांना व तिथल्या पोलीस स्टेशनच्या PI साहेबांना तसं निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करू. नाव काय? राहुल वर्तले, बजरंग दल प्रांत गौरक्षा प्रमुख.